अद्विक बघितलं का, अंघोळ केली आणि कपडे कशी घालायली म्हणून नेहाताईच्या दारात येऊन रडत बसला. एवढा तर हट्टीपणा याचा वाढलाय. आणि मी ना आज जरा युनिक असं काहीतरी ट्राय करत होते. कांदा टोमॅटो कट करून घेतला होता, गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकलं आणि कढीपत्ता जिरे मोहरी असं टाकून ना मस्त तडतड दिलं. लगेच कांदा टोमॅटो फ्राय करायला ठेवलं. तोवर म्हटलं चला मिरच्या कट करूया. मग बारीक बारीक मिरच्या घेतल्या, त्याला ना असं उभं कट करून घेतलं आणि ते पण लगेच तेलात ना फ्राय करायला टाकलं. थोड्या वेळ फ्राय केल्यानंतर ना थोडीशी हळद, चवीनुसार मीठ असं टाकून घेतलं आणि त्याच्यात ना टाकलं शेंगदाण्याचं कूट. म्हणजे आपण जेवताना लोणचं कसं तोंडी लावायला घेतो तसंच ना मी या मिरच्या बनवत होते, म्हणजे जेवताना तोंडी लावायला. आणि खरंच खूप छान झालं होतं. युनिक असं ट्राय करण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांनी खूप आवडीने खाल्लं. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला ना माझ्या आज कपाटाचं लॉकर दाखवते. नुसता पसारा भरला होता मी, म्हणजे थोड्याफार आठवणी. ही गुढीपाडव्याची गुढी आहे आमच्या दीदीने दिलेली, तुटेल म्हणून ते लॉकर मध्ये ठेवली होती. हा यांचा काचेचा फोटो, हा मिरर मला यांनी ना पहिल्या अॅनिव्हर्सरीला गिफ्ट केला होता. मग तो मिरर आहे, खूप छान आहे. लाईट नव्हती म्हणून दाखवलं नाही, कधीतरी दाखवेल. अद्विकचे पावलं उमटवले होते पहिले घरात आल्यानंतर, तर तो रुमाल पण ठेवला होता. म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी ना मी लॉकरमध्ये ठेवल्यात. आई पप्पाचा फोटो पण ठेवला होता, कारण त्याला ना फ्रेम करायची. आणि माझ्या बाळाचे 6 महिन्याचे फोटो. लोक ना सोनं चांदी वगैरे ठेवत असतील लॉकरमध्ये, पण माझ्याकडे तेवढं सोनं चांदी नाहीये. आणि ह्या गोष्टी ना सोनं चांदीपेक्षा कमी नाहीये, कारण याच्याशी ना फिलिंग जोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ना लॉकरमध्ये सेफली राहतात, कारण बाहेर ठेवलं की तुटेल फुटेल, त्याच्यामुळे मी लॉकरमध्येच ठेवते. तर आई पप्पा बाहेर गेले होते, येताना वडापाव घेऊन आले होते. मग मी खूप खुश झाले होते, कारण भरपूर दिवसांनी वडापाव खात होते. आणि अद्विक बघितलं का, खाली जातो आणि वरती आणलं ना खूप रडत बसतो. तर चला बाय.